देतील घाशा गुंडळणे पाहावं लागेल युवा स्पोर्ट दिडनेरली वर्सेस प्रताप परकचुये या दोन संघादरम्यानचा सामना. पहिला चेंडू गणेश मगदूमचा ऑप्टम सोडणारा हा चेंडू आणखी बाहेरच्या बाजूला जातोय. निर्धाव चेंडू आलाय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. अनिकेत आणि सुनील सेलार ही जोडी मध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गणेश मगदूम. हो यावेळा सुंदर फटका आहे पण पाहावं लागेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. जेल ड्रॉप झालाय. अजितच्या हातून चेंडू सुटलाय. इकडे जेल ड्रॉप होतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये जितकी फलंदाजी गोलंदाजी महत्वाची तितकंच क्षेत्ररक्षण सुद्धा महत्वाचं आहे. इकडे बाकी क्षेत्ररक्षण खराब झालंय. एक एक जेल हा सामन्याचा निकाल ठरवताना दिसतील. तिकडे चुकी झाली आहे. हो आणखी एक चांगला चेंडू आलाय. जबरदस्त चेंडू. गणेश मगदूम एक दर्जेदार गोलंदाज आहे. एक आयकॉनिक असा खेळाडू आणि त्याच्याच माध्यमातून एक चांगली गोलंदाजी इकडे अपेक्षित आहे. मागच्या सामन्यात थोडीशी खराब गोलंदाजी झाली होती. तिकडे त्याचा फटका सुद्धा पाहायला भेटलाय संघाला. पाहावं लागेल इकडे कशी कामगिरी करेल. येण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडूला फील्ड केलं जाईल. पाहावं लागेल इकडे एक धाव पुन्हा एकदा येते. एक धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 2 अशी झाली आहे. नक्कीच दोन्ही सलामीवीर अनिकेत आणि सुनील सेलार दोघांनी खाते खोललेत. आता पाहावं लागेल गणेश मगदूम इकडे आपले खातं खोलतोय काय. षटकातील 5वा चेंडू स्ट्राईक पती असेल बॅटर अनिकेत. हो रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला भेटला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. 7 षटकाच्या या सामन्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत पाहिलेत की अगदीच 60-70 धावा यासुद्धा डिपेंड करताना आपण पाहत आलोय. पण इकडे गोलंदाजी जबाबदारी आणखीन वाढलेली दिसेल. हो आणखीन एक चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा चेंडूनं वळण घेताना दिसलाय. आणखीन एक चेंडू कमालीचा चेंडू आलाय. षटक क्रमांक 1 इकडे माघारी पडलाय. पहिल्या षटकातून धावा आलेत फक्त 2. पण काय चेंडू पाहायला भेटला. शेवटचा चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर झपकन वळण घेतोय. आतल्या बाजूला वळण घेताना चेंडू आणि बॅटर अनिकेत इकडे बाकी चकवा खाताना दिसलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक तिकडे धावा फक्त 2 बोर्डावरती लागलेत. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. आयकॉन खेळाडू गणेश दर्जेदार गोलंदाज आहे. पहिलेच षटक तिकडे आपण पाहतो जिथे 2 धावा खर्च करताना दिसलेत गोलंदाज गणेश मगदूम. आता पाहावं लागेल गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. महेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. महेश गोलंदाजी मार्कवरती. प्रताप परकचुये संघासाठी वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन महेश सज्ज होतोय. स्वामी फाउंडेशन प्रणित प्रताप पारकर स्पोर्ट चुये तसेच युवा स्पोर्ट दिडनेरली. हो पुन्हा एकदा इकडे रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न सुनील शलाच्या माध्यमातून मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. षटकातील पहिला चेंडू ऑफस्टोमच्या बाहेरचा रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. महेश राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑफस्टोमच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू खेळून काढला. चेंडू चाललाय तो डीपवरती. क्षेत्ररक्षक माघारी जातोय मात्र चेंडूला पकडण्यात अपयश आलंय. चेंडू गेलाय तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. सुंदर फटका आलाय. बराच वेळ झाला इकडे गोलंदाजांचं वर्चस्व होतं आणि याच वर्चस्वाला एक हादरा दिलाय. सुंदर फटका आलाय सुनील शेलारच्या बॅटमधून. चौकार आलाय. चौकानं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 6 अशी झाली आहे. अनिकेत आणि सुनील शेलार या सलामीच्या जोडीवरती खऱ्या अर्थानं नजरा असतील की कशा पद्धतीने इकडे या दोघांच्याकडून कामगिरी केली जाईल. थोडंसं क्षेत्ररक्षण सुद्धा बदल केला जातोय. एसटीच्या मागे आपण गणेश मगदूम पाहतोय. अरे मागून बराचसाच खेळ चालवला जातोय एसटीच्याकडून. थोडंसं क्षेत्ररक्षण सुद्धा बदल केला गेलाय. महेश छोटंसं रणअप आहे. 4-5 अगदीच पायांचं हे रणअप. पुन्हा एकदा कबरच्या क्षेत्रात चेंडू खेळून काढलाय. थोडंसं मिसफिडिंग झाली आहे. अरे याचाच फायदा इकडे उचलला जातोय. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलं गेले का पाहावं लागेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा आले. 2 धाव्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 8 अशी झाली आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये 4 संघ हे खेळताना आपल्याला दिसले. त्यातील कोगिलचा संघ, सुशांत संगपाळ, प्रणित अमर चव्हाण संघ हा कोगिलचा संघ क्वालिफाय झालाय.
सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय. पुन्हा चांगला चेंडू आहे, ऑफसाईडच्या दिशेने रूम पडण्याचा प्रयत्न केलाय, पण चेंडू वेगानं बॅटवरती आलाय. चेंडू जातो तो अनसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल, चेंडू फील करेल, तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न तो यशस्वी होतोय. एका धाब्याने धावसंख्या 9 झाली आहे. महेश 5वा चेंडू अनिकेतसाठी पुन्हा एकदा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, रिव्हरचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये समन्वय नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. आणखी एक निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. महेश यावेळा सुद्धा शेवटचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. कबरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूला फील केले जाते. एक धाव आली आहे. एक धाब्याने धावसंख्या 10 झाली आहे. 2 षटकाचा खेळ माघारी पडलाय. धावसंख्या 10. म्हणजे पॉवर प्लेचा जो खेळ होता तिकडे फक्त आपण 10 धावा बनवलेत. आजच्या दिवसातील खेळ जर पाहायला गेलात, अगदीच पहिला सामना जिकडे मोठ्या धावा, अगदीच 100 धावा, नंतरचे दोन्ही सामने तिकडे फक्त 70च्या आसपासच्या धावा लागलेत. आणि टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ म्हटलं की आपण 7 षटकाच्या माध्यमातून 95, 100, 80, 85 या धावा अपेक्षित करतोय. पण इकडे आज गोलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला भेटली आहे, क्वालिटी गोलंदाजी पाहायला भेटली आहे. आणि त्याचमुळे बॅटर्सना आज जास्त मुभा मिळाली नाही आहे. एक बॅटर सोडला, अगदीच डॅडी 11 संघाचा वैभव, त्याच्या बॅटमधून मोठ्या धावा आल्या होत्या. त्यानंतर त्याच संघातील सूरज याच्याकडून 38 धावा आलेत. त्यानंतर मात्र 20 धावा ही लवणता कोणत्या फलंदाजाला आले नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती गणेश पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं गेलं तर वळण घेताना चेंडू दिसतोय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. गणेश मुगदुम वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी अत्यंत महत्वाचं 3रं षटक घेऊन येतोय. षटकातील दुसरा चेंडू, चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून काढला तो जातोय. चेंडू डीपवरती क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय. या वेळात सुद्धा दुहेरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि आरामात दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे, ती आता 12 झाली आहे. गणेश मुगदुम एक दर्जेदार गोलंदाज आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या या कोल्हापूरच्या क्षेत्रात जर आपण विचार जर केला तर त्याच्याकडून चांगली कामगिरी सातत्यानं राहिली आहे. हो, यावेळा मात्र अल्टीपल्टी खेळलाय, सुंदर फटका गॅप मध्ये गेलाय. चेंडू चेंडूचा येतो सीमारेषा पार. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. नक्कीच एक सुंदर फटका आलाय. गॅप आहे मोठा, धावाला नाही तोटा आणि चौकार येतोय. 4 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 16 झाली आहे. आधुनिक क्रिकेटचा जर विचार जर केला गेला तर आधुनिक क्रिकेटमध्ये रिव्हर्सचे फटके फार मोठ्या प्रमाणात खेळले जात आहेत. मात्र त्याच सोबत आपण जर विचार केला गेला तर तिकडे जो सक्सेस रेट आहे रिव्हर्सच्या फटक्याचा तो फार कमी प्रमाणात आहे. पण बॅटरचा प्रयत्न असतो की रिव्हर्सच फटके खेळण्याचा. प्रवासच्याच एक स्पर्धा जी कव्हर केली अरिहंत चषक, तिकडे एक जयशंकर संघातून अमोल भोजरी नावाचा एक खेळाडू खेळताना पाहिला होता. हो, पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आलाय. यावेळेला सुद्धा फटका सुंदर आहे, पण क्षेत्ररक्षण सुद्धा तितकेच दर्जेदार पाहायला भेटले. एकेरी धाव पुन्हा एकदा आली आहे. एक धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 17 झाली आहे. अमोल भोजने त्यांच्या बॅटमधून ज्या पद्धतीचे आपण फटके पाहिले होते, सगळे फटके जे होते ते क्रिकेटिंग फटके पाहायला भेटले होते. अगदीच कव्हर ड्राईव्ह असेल किंवा स्वीप असेल, त्याचबरोबर लेट कट असेल, स्क्वेअर कट असेल, हे फटके खेळताना पाहायला भेटले होते. आणि अमोल भोजनेच्या माध्यमातून एक दर्जेदार बॅटिंग पाहायला भेटते. तशी बॅटिंग सध्याच्या घडीला पाहता येत नाही आहे. कारण आपण जर पाहिलं तर बरेचसेच बॅटर उजव्या हाताचे असतील तर मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगचा वापर या क्षेत्रात फटके खेळताना पाहतोय. आणि जर डावखुरा बॅटर असेल तर त्याच्या सुद्धा माध्यमातून तशाच पद्धतीचे फटके येताना पाहतोय. म्हणजेच ऑफसाईडचे क्षेत्रामध्ये फलंदाज फार फटके कमी खेळताना दिसत आहेत. पण अमोल भोजने यांची बॅटिंग पाहिल्यानंतर जिकडे चेंडू येईल तिकडे तो चेंडू फटकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते यशस्वी ठरले होते आणि दर्जा तिकडे दिसला होता. बॅटरचा दर्जा काय असतो तर आपण मैदानाच्या प्रत्येक क्षेत्रात चेंडू खेळणं हे आपलं कर्तव्य असतं. याच दरम्यान एक रिव्हरचा फटका आलाय. मात्र या वेळेला सुद्धा बॅट आणि चेंडू मधला संपर्क अत्यंत सुंदररित्या पाहायला भेटलाय. चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी सुरेख फटका आलाय आणि 6 धाब्यानंतर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 24 अशी झाली आहे. दर्जेदार फटका आलाय. या वेळेला सुनीत सरच्या बॅट मधून आलाय. कमालीचा फटका येतोय. 7 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 24 झाली आहे. नक्कीच आपण पाहतोय की करवीर
प्रीमियर लीग आणि करवीर प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तिकडे जितका खेळ महत्वाचा आहे तिकडे तितकी शिस्त सुद्धा महत्वाची आहे. आपण पाहतो की करवीर प्रीमियर लीग अगदी करवीर तालुक्यातील कोणतीही स्पर्धा असू दे तिकडे शिस्तीला फार महत्त्व दिलं जातं. मी निगवे येथील एक स्पर्धा मी कव्हर केली होती. तिथे कॉमेंटेटर नाही पोचले, पंच नाही पोचले, तरी शार्प 9ला सामना सुरू होत होता. म्हणजे तिथले संयोजक होते ते पंचांची भूमिका पार पाडत होते, कॉमेंटरची भूमिका पार पाडत होते, पण 9ला शार्प सामना सुरू होत होता. तसेच सडोली खालसामध्ये सुद्धा अगदीच भोगावती प्रीमियर लीग असेल किंवा आता जी नुकती PN पाटील यांच्या स्मरणार्थ साहेब चषक ही टुर्नामेंट ठेवली गेली होती. तिकडे सुद्धा अत्यंत वेळेला महत्त्व दिलं गेलं होतं. त्यामुळे करवीरमध्ये आपण कुठेही जा तिकडे शिस्तीचं पालन करताना आपल्याला खेळाडू दिसत आहेत आणि इकडे सुद्धा अगदी त्याच पद्धतीचा खेळ पाहायला भेटतोय. 3 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 24 आहे. 4थं षटक पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती बदल केला जातोय. अजित सौंदलकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. आणखी एक दर्जेदार गोलंदाज आहे चेअरमन चषक निपाणी येथील स्पर्धेत एका संघाकडून आयकॉन खेळण्यासाठी आला होता आणि त्यावेळेला पहिल्यांदा अजित सौंदलकरला पाहिलं होतं. सोबत सचिन देशमुख सुद्धा होता आणि दोघांनी अक्षरशः त्या दिवसाचा खेळ गाजवून टाकला होता आणि पुन्हा एकदा तीच करामत करण्यासाठी अजित सौंदलकर सज्ज होतोय. पहिला चेंडू, हो 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 काय चेंडू आहे, जबरदस्त चेंडू पाहायला भेटला. पुन्हा एकदा सुनील शेलारच्या पाहायला गेलं तर फुटवर्क हे पाहायला भेटलं नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. नक्कीच पाहायला गेलं तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर त्याचा उपयोग होत नाही आहे. षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, रिझल्ट काय तर विकेट आली आहे. पुन्हा एकदा ती चुकी झाली आहे. यांच्यामध्ये अगदीच हालचाल नव्हती, जाग्यावरूनच ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, झेल टिपला गेलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटतोय, झेल टिपला गेलाय, विकेटचं पतन झालंय. सुनील शेलार यांची इनिंग इथं मात्र खलास झाली आहे. विकेट आली आहे. सुनील शेलार बाद होत आहेत. 24 या धावसंख्येवरती झटका लागलाय तो युवा स्पोर्ट दिडनेरली संघाला. युवा स्पोर्ट दिडनेरली आणि त्याचबरोबर स्वामी फाउंडेशन, प्रणित प्रताप पारकर स्पोर्ट्स या 2 संघासाठी या सामन्याचं महत्त्व फार आहे. कारण इकडे पराभव म्हणजे या स्पर्धेतील आपलं आव्हान संपलं आणि इकडचा विजय म्हणजेच आपण आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सज्ज असणार आहे. कारण पुढच्या सामन्यामध्ये आपली वाट पाहतोय डॅडी 11 संघ पाचगाव. मागच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय, त्यामुळे त्यांना सुद्धा आता एका सामन्याची वाट पाहावी लागणार आहे सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी. पण इकडून पाहावं लागेल कोणता संघ हा पुढच्या फेरीत प्रवेश करेल. सुंदर चेंडू आहे, सुरेख ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे न्यू बॅटर अमित आलाय. एकेरी धाव येते, एकेरी धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 25 अशी झाली आहे. नक्कीच पाहिलं गेलं तर आतापर्यंतचा खेळ इकडे जर पाहिलं तर समान स्कोर इकडे खेळ सुरू आहे. कधी गोलंदाज वरचढ ठरतो तर कधी फलंदाज वरचढ ठरतायत. अद्यापर्यंत कोणालाही एकाला हुकूमत गाजवता आली नाही आहे. अजित सौंदर्यकर षटकातील पुढचा चेंडू, ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून काढलाय. इकडे पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय. एक धाव आली आहे. एक धावेट धावसंख्या 26 झाली आहे. अजित आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा पाहायला भेटलाय आणि अचूक टप्प्याच्या जोरावरती आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत आणि एक महत्वाची विकेट सुद्धा प्राप्त करतोय. हा चेंडू चांगला फटका आहे. डिपती क्षेत्ररक्षक आहेत पण 2 क्षेत्ररक्षक मधून चेंडूला पाठवलं गेलाय सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. बराच वेळ एक मोठा फटका आला होता. इकडे फटक्याची गरज होती, तो बाकी इकडे आलाय. 4 धाब्यात धावसंख्या वाढती आहे आणि धावसंख्ये वाढ झाली आहे. धावसंख्या पोहोचली ती 30 झाली आहे. धावसंख्या 30. नक्कीच गोलंदाजाची अचूकता याच्यावरती चर्चा सुरू होते आणि अजितने त्या पद्धतीची कामगिरी जरूर केली आहे, पण फलंदाज सुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. अमित थोडासा इकडे त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू आलाय आणि त्यालाच मग पराभूत केले ते चौकारामध्ये. 4 धाब्यात धावसंख्या 30 अशी झाली आहे. पाहावं लागेल शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय अजित सौंदळकर. एक लोकल खेळाडू आपल्याच होम ग्राउंडवरती खेळताना दिसतोय. हा चेंडू
नक्कीच इकडे बॅटरचे इरादे ओळखले होते. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिकडून थोडासा चेंडूला दूर ठेवला गेला बॅटर पासून. एकही धाव येते आहे. एक धाब्याने धावसंख्या चेंडू निर्धाव आलाय. सॉरी, धावसंख्या 30 अशी झाली आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 30. उर्वरित 3 षटकाचा खेळ अद्याप बाकी असेल. आणि गरजेचं असेल की इकडे 30 धावा बनलेत आणखी या उर्वरित 3 षटकातून किती धावा खर्च केल्या जातील. प्रयत्न राहील की मागच्या 2 सामन्यात 70 धावा डिपेंड केलेत. त्यामुळे जर 70-75 धावा बोर्डावरती लागल्या तर युवा स्पोर्ट दिंडली संघाकडे सुद्धा एक समसमान संधी असेल. पण इकडून प्रयत्न करणं गरजेचे असेल प्रताप पारकर स्पोर्ट्सचे संघ की उर्वरित 3 षटकाच्या माध्यमातून 20-25 धावा आपण खर्च कराल आणि जी 60च्या वरच्या धावा जर झाल्या तर मात्र थोडासा 19-20चा खेळ असेल. पण 60च्या आतील धावा असतील तर मात्र स्वामी फाउंडेशन प्रणित प्रताप पारकर स्पोर्ट्सचे हा संघ मात्र थोडासा मजबूत स्थितीत असेल. पण उर्वरित 3 षटकाचा खेळ आहे. अनिकेत सेट बॅटर आहे. 12 चेंडू 16 धावावरती खेळतोय. या 3 षटकातून पुन्हा 30-35 धावा करण्या प्रयत्न अनिकेत कडून केला जाईल आणि या वेळा मोठा फटका खेळलाय. पाहावं लागेल चौकार आहे की षटकार. क्षेत्ररक्षकाने मात्र इकडे षटकारा सांगितलाय. सुंदर फटका आलाय. 6 धावा आलेत. 6 धाव्याने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या वाढून पोहोचली ती 36 अशी. मागणीनुसार पुरवठा इकडे मागणी केली होती अनिकेतकडून मोठ्या फटक्याची. तोच पुरवठा सुद्धा होतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाच्या एक सुरेख फटका आणि 6 धावा वसूल केल्या जात आहेत. श्रीतेज गोलंदाजी मार्गपती आलाय आणि स्वॅग से करेंगे सबका स्वागत असंच स्वागत केलंय श्रीतेज. षटकातील पुढचा चेंडू यावेळा राऊंड द विकेट आलाय. खाली गेलं तर लेफ्टमच्या खूपच दूर चेंडू होता. इकडे रिव्ह्यू केला गेला. थर्ड अंपायरची मदत घेतली जातीये रन आउटसाठी. पाहावं लागेल फेकी जरूर केली आहे. डिरेक्ट हिट आहे पण बॅटर सेफ पोहोचलाय का हे पाहणं गरजेचं असेल. इट्स सेफ. नॉट आउट आहे. नक्कीच डिरेक्ट हिट आहे पण बॅटर सुद्धा सुरक्षित पोहोचतोय आणि याच दरम्यान पुन्हा एक ओव्हरथ्रोची सुद्धा धाव घेतली आहे. म्हणजे 2 धावा या चेंडूवरती आली आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढती. धावसंख्या 38 झाली आहे. रितेश षटकातील 3रा चेंडू. स्ट्राईकवरती बॅटर अनिकेत आपण पाहतोय. अनिकेत एक दर्जेदार बॅटर आहे. पण पाहतोय की बंडा स्पोर्ट्स कावणे संघाकडून सातत्याने खेळताना दिसतोय तो अनिकेत एक चांगला बॅटर. त्याच्याकडून अपेक्षा असेल. ओहो यावेळा मात्र मोठा फटका आहे. पाहावं लागेल चेंडू उंचाप येत आहे. उंचातो चेंडू सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी दर्जेदार फटका येतोय आणि 4 धाब्यानंतर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 42 अशी झाली आहे. कमालीची फटकेबाजी पाहायला भेटते अनिकेत कडून. पहिल्या 4 षटकानंतर आपण पाहिलं गेलं होतं की अगदी थोडस धावा रोखल्या गेल्या होत्या मात्र नंतर पलटवार केला जातोय. दर्जेदार फलंदाजी श्रीतेज आपल्या पहिल्या 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात. आता पाहणं गरजेचं राहील की उर्वरित 3 चेंडूवरती कोणती कामगिरी करेल. कशा पद्धतीकडे चेंडू हाताळला जाईल. श्रीतेज षटकातील 4था चेंडू. पुन्हा एकदा राऊंड द विकेट आलाय. हो पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने फटकावलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. पाहावं लागेल क्षेत्ररक्षक माघारी पण चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार जातोय. पुन्हा एकदा चौकार आलाय. कमालीची बॅटिंग पाहायला भेटली आहे. या षटकातून अनिकेत कडून मात्र पलटवार केलाय. श्रीतेजच्या विरोधात हल्ला बोल केलाय आणि रिमांड वर घेतलाय श्रीतेजला. कारण 4 चेंडूवरती 16 धावा.
धावसंख्या वाढतीये, धावसंख्या 46 झाली आहे. पहिल्या 4 षटकामध्ये धावसंख्या होती 30, पण या 4 चेंडूवरती 16 धावा, धावसंख्या 46. उर्वरित 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. एक महागडं षटक इकडे आपण पाहतोय, ते आणखीन महागडं करण्याचा प्रयत्न अनिकेतकडून असेल, पण श्रीतेजला सुद्धा संधी असेल, कारण अनिकेत मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहे आणि तिकडे संधी आहे श्रीतेजला की अनिकेत सारखा फलंदाज इकडे थोडासा डेंजरस दिसतोय, थोडासा धोकादायक दिसतोय, तर त्याला इकडे जेरबंद करण्याची नामी संधी श्रीतेजकडे सुद्धा असेल. पण पाहावे लागेल उर्वरित 2 चेंडू कोणाच्या बाजूने जाईल या 2 चेंडूचा खेळ. ओहो यावेळा ओहो सुंदर फटका आलाय. पाहावं लागेल चेंडू जाईल का सीमारेषा पार. नाहीये, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. सुरुवातीच्या क्षणामध्ये असं वाटलं होतं की चेंडू जाईल, पण हवेचा वेग पाहता चेंडू सुद्धा इकडे या हवेच्या वेगामध्ये फसला गेलाय. 3 धावा या चेंडूवरती आलेत. या षटकात जर पाहिलं गेलं तर एक षटकार आलाय, 2 चौकार आलेत, दुहेरी धावा आलेत, त्याचबरोबर तिहेरी धाव सुद्धा आली आहे. म्हणजे इव्हेंटफुल षटक पाहायला भेटले. आतापर्यंत या षटकात एक सिंगल आली नाही आहे. पाहावं लागेल ती सिंगल येईल का, मोठा फटका पुन्हा येईल. धावसंख्या 49, महागडं षटक आले. 19 धावा या षटकातून. अद्याप शेवटचा चेंडू श्रीतेज हा चेंडू फटकावला. या वेळा सुद्धा कॅप आहे का इकडे, क्षेत्ररक्षक आहे माघारी. चेंडूला पकडला जातोय. एक धाव आली आहे. महागडं षटक. या षटकातून धावा 20 आलेत. 21 धावा या षटकातून. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 21 अशी होती आहे. नक्कीच धावसंख्या जी आहे ती 21. आतापर्यंत महागडं षटक आले. पहिलं षटक तिकडे 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 8 धावा, तिसऱ्या षटकात 14 धावा, चौथ्या षटकात फक्त 6 धावा आणि विकेट आली होती. 5वं षटक मात्र महागडं आले, तिकडे 21 धावा, धावसंख्या 51 झाली आहे. धावांचा आलेख मात्र आपल्याला वाढत्या स्वरूपात दिसेल. चढता क्रम इकडे दिसलाय. गोलंदाजी मार्कमध्ये बदल झालाय. अजित आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय अजित. पाहणं गरजेचं असेल. 51 धावा. हो या वेळेस सुद्धा मोठा फटका आलाय. उंच हवेत षटकार, कमालीचा फटका आलाय. अनिकेतला जेव्हा फलंदाजी पाहायला भेटली आहे. दर्याची वडगाव आणि वडवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच अनिल मुळीक साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. संयोजन समिती वतीने सहर्ष असं स्वागत. सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर फटका आलाय. 6 धाव्यावर धावसंख्या वाढती आहे. 57 धावा. चांगला चेंडू आहे. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. वेगात एक धाव पूर्ण केली आहे. दीडचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. नक्कीच रिस्क पत्करली आहे आणि त्यासोबत या रिस्क वरती यश सुद्धा संपादित झालंय. 2 धाव्यावर धावसंख्या वाढते. धावसंख्या 59 झाली आहे. मागच्या 8 चेंडूत 29 धावा आलेत. धावसंख्या 59. हा चेंडू अनिकेतसाठी पुन्हा एकदा अनसाईडच्या दिशेने चेंडू टर्न केलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. डीप वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत इकडे पुन्हा एकदा एक मुभा, पुन्हा एक मोकळीक आणि पुन्हा एक संधी होती की दुहेरी धाव पूर्ण करण्याची. त्या 2 धाव्यावर धावसंख्या 61 झाली आहे आणि पुन्हा एक अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती खेळाडू पोहोचला. या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक बनलंय ते डॅडी 11 संघाच्या वैभव कडून 51 धावा. इकडे अनिकेत 45 वरती पोहोचलाय. 20 चेंडू 45. पाहावं लागेल अर्धशतकीय खेळी येईल का. बंडा स्पोर्ट्स कावडे संघाचा एक तगडा बॅटर आहे. चांगला चेंडू तितकाच चांगला खेळून काढलाय. चेंडू जातोय डीपवरती. मिसफिल्डिंग झाली आहे आणि याचा पुरेपूर फायदा पुन्हा एकदा उचलला जातोय. अनिकेतसाठी इकडे सुवर्ण संधी होती. पुन्हा एकदा अनिकेत स्ट्राईक वरती पोहोचलाय. या मिसफिल्डिंगच्या स्वरूपात 2 धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 63 झाली आहे. अनिकेत 47 वरती पोहोचलाय.
संघासाठी संकटमोचक म्हणून धावून आलाय. संघ अडचणीत होता, तिकडून कमांड सांभाळली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू घेऊन काढलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक असेल, एकी धाव पूर्ण केली आहे. दुहेरीसाठी माघारी परतलाय. पुन्हा एकदा दुहेरी धाव पूर्ण केली जातीय. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख पाहायला भेटली आहे. प्रेक्षकांना एक सूचना आली आहे, जे लाईटचे टावर आहेत त्या लाईटच्या टावर खाली किंवा अगदी आसपास सुद्धा बसू नका. थोडंसं अंतर राखून बसा. आपण हवेचा वेग आहे, त्याला केबली जोडलेले आहेत. कदाचित त्या हवेच्या वेगामुळे केबल्स थोडेसे सातत्याने हालताना दिसत आहेत, त्यामुळे स्टँडवरती करंट वगैरे उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण थोडं स्टँडपासून दूर राहा. धावसंख्या 65 झाली आहे. अनिकेत 49 वरती आहे. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती हलक्या हाताने खेळून काढलं अर्धशतक. मुबारक हो. काय बॅटिंग पाहायला भेटली आहे. संघ अडचणीत असताना संघाला सावरलंय. प्रसंगी फटकेबाजी, प्रसंगी संयम दाखवलाय. एकेरीला दुहेरीत आणि दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट केलंय आणि अभिवादन केलं जाते संघमेट्स कडून सुद्धा. इकडे या अनिकेतच्या जुजाडू इनिंग्स सुंदर फलंदाजी पाहायला भेटली. 51 वरती पोहोचलाय. कमालीची बॅटिंग पाहायला भेटली आहे. 23 चेंडू 51 धावा, 3 चौका, 3 षटकार. 221च्या स्ट्राईक रेट इकडे बॅटिंग करताना दिसलाय. फक्त 5 चेंडू निर्धाव खेळलेत. कमालीची बॅटिंग पाहायला भेटली ती अनिकेतकडून आणि आपल्या संघाला एका सन्मानजनक टार्गेटपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अनिकेतकडून केलं जाते. पाहिलं गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये जो खेळ होता तो अगदीच युवा स्पोर्ट दिंडणी संघाच्या बाजूने जाताना दिसला होता. पण नंतर 4थं षटक तिकडे चांगली कामगिरी केली होती. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 4 षटकानंतर धावसंख्या ही 30 होती. पण नंतरच्या 2 षटकात 37 धावा आलेत आणि आता 6 षटकानंतर 67 अशी धावसंख्या लागली आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. बॉलर नेम प्लीज. नामदेव गोलंदाजी मार्कवरती येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघासाठी 7वं अंतिम षटक स्लॉग ओटची जबाबदारी इकडे नामदेवच्या खांद्यावरती सुपूर्द झाली आहे. पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न पण तितकसा यशस्वी ठरला नाही आहे. पण एकेरी धाव घेतली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानलं जाईल. कारण अनिकेत स्ट्राईकवरती जाईल. तो सेट बॅटर आहे. 23 चेंडू 51 वरती खेळतोय. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून झाली आहे. उर्वरित 5 चेंडू हे त्याच्यासाठी इकडे राखीव असतील. हा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा उसळी घेतोय. चेंडू सरळ जाऊन शतरक्षच्या शरीरावरती आदळलाय. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या आपण 68 झालेली पाहिली आहे. 4 चेंडू अद्याप बाकी आहेत. दोन्ही संघांसाठी डू आर डाय, करो या मरो असा हा सामना आहे. इकडचा विजय म्हणजे आपण पुढच्या एका फेरीमध्ये प्रवेश करताना दिसेल. पण इकडचा पराभव म्हणजे या स्पर्धेतलं आपलं आव्हान समाप्त होईल. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू आलाय. जबरदस्त चेंडू आलाय. 13 चेंडू सलग आले. त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव आलेत. म्हणजे 13 चेंडू, त्या 13 चेंडूवरती आपण 37 धावा बनवलेत. त्यानंतर 2 चेंडू असे आलेत जे निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. धावसंख्या 68 झाले. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. नामदेव गोलंदाजी मार्कवरती आहेत. रिव्हरचा फटका, अल्टी पलटी षटकार, जबरदस्त फटका. 6 धावा. या 6 धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 74 झाली आहे. अनिकेतच्या बॅट मधून आणखीन एक क्वालिटी फटका आलाय. दर्जेदार फटका. काय सुरेख टायमिंग साधली आहे 6 धाव्यांसाठी. या 6 धाव्याने धावसंख्या 74. ओ पुन्हा एकदा मोठा फटका, षटकार आलाय. कमालीची बॅटिंग पाहायला भेटली आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. 80 अशी धावसंख्या झाली आहे. षटकातील अद्याप शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 80 बनली आहे. कमालीची बॅटिंग अनिकेत, लाजवाब, जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली आहे. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू नंतर दबाव फलंदाजांच्या वरती होता.
पण दबावाला जुगारून लावायचा असेल तर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आणि तेच आक्रमण केलं गेलंय. पण शेवटचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. धाव संख्या 80 झाली आहे. विकेट आली आहे शेवटच्या चेंडूवरती. क्लीन बॉल झालाय बॅटर. पण अनिकेत लाजवाब इनिंग. 28 चेंडू 63 धावा आपल्या संघाला एक सन्मानजनक टार्गेट पर्यंत नेऊन पोहोचवलंय. आतापर्यंत जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यात तिकडे 99 धावा बनल्या होत्या. 100 धावांची रनचेस होती. ती रनचेस डिपेंड केली गेली आहे. नंतर 70 धावांची रनचेस ती सुद्धा डिपेंड केली गेली आहे. तिसऱ्या सामन्यात 69 धावांची रनचेस सुद्धा डिपेंड केली गेली आहे. इकडे 68 धावा बनवायच्या आहेत. इतिहास लिहावा लागेल. इकडे या वेळा रनचेस करावी लागेल. रनचेस नाही केली गेली तर प्रताप पारकर स्पोर्ट्स हे संघाचं आव्हान संपुष्टात येईल. 81 धावांचं आव्हान. आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा इकडे बदलाव होतोय. मी विनंती करतोय आर्या बेर्डे, एक लोकप्रिय आवाज आपल्या भेटीला येतोय. चला लगेचच सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. युवा स्पोर्ट्स दिनेरली, चला आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.
क्रिकेटचा खेळ आहे म्हटल्यावरती आपण पाहिलं तर दोन्ही संघांना समसमान संधी दिल्या जात आहेत. आपण रनचेसकडे वळतोय. 42 मध्ये 81 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण सुनील शेलारला पाहतोय. स्ट्रायकर सेनवरती गणेश मगदूम. बाकफुटला जात असताना हा फटका केला डेलिकेट टच पॉइंटच्या दिशेने. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या बॉलवरती इथे खातं उघडलंय. महेशला आपण पाहतोय स्ट्रायकर सेन वरती. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू मार्ग सुरू होतोय. तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती आडूच असताना पाहायला मिळते. दोन्ही आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर पंच आपल्यासाठी एक कॉल असणार आहे. वेस्ट हाईट नो बॉल साठी फक्त रिव्ह्यू असेल आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू असेल. फ्रंटलाईन नो बॉल साठी रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद घ्यायची. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क कन्व्हिन्सिंग नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्याच्याकडे 1 चा खेळ मैदानाच्या आतपर्यंत चालू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. गणेश मगदूम स्ट्रायकर चेन वरती अगदी विचार केला तर जबाबदारी असणार आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये स्वस्तात बाद झाला होता. उरीवरचा फटका चांगला खेळला. पॉवर प्लेचा वापर 38 सर्कलला भेटला आणि त्यानंतर गणेश मगदूमच्या बॅटमधून हा वार 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. त्यातच आपण पाहिलं तर गणेश मगदूमच्या बॅटमधून हा चौकार आलाय. संघाचा खेळाडू आयकॉन खेळाडू आहे. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. अर्थातच आपण पाहिलं तर चुएला बिलॉंग करणारा हा खेळाडू बॅकफुटला जात असताना जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अँगलने अजून हा चेंडू थोडासा बाहेर गेला. थोडासा खाली देखील राहिला. लो राहिला. हा बॉल सप्रेट डिलिव्हरी सुनील शेलारची आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. दिशा खराब पाहायला मिळाले. यावेळेस आपण पाहिलं तर डाऊन द लेग चेंडू व्हाईटच्या स्वरूपात. संदीप चौगुले सरांचा इशारा. अर्थातच व्हाईट बॉल येतोय. 7 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 74 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. अर्थातच विचार केला तर जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. याही वेळेस दिशा खराब. पुन्हा एकदा डाऊन द लेग लेग स्टंपच्या बाहेरचा पुन्हा एकदा एक बॉल इथे पाहायला मिळाला. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 37 मध्ये 73. अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये आपण विचार केला तर युवा स्पोर्ट दिनदिनलीचा संघ अर्थातच पूर्णपणे पिछाडीवरती होता आणि तिथून खेळी आली अनिकेतची. आणि मात्र या चेंडूवरती काय घडलंय? विकेट कोणाची आले? गणेश मगदूमचा खेळ इथे संपलाय. 8 या आकड्यावरती पहिला धक्का सुनील शेलारची यशस्वी गोलंदाजी. पहिलं षटक संपलाय. 8 या आकड्यावरती पहिली विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पाडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स अतिरिक्त उसळी आणि त्यानंतर पॉइंटला अमितचा एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. वेल कॅच आणि त्यानंतर गणेश मगदूमची एक महत्वाची विकेट. आता मात्र समीकरण 36 मध्ये 73 धावांचं असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये अमितला आपण पाहतोय.
अर्थातच स्वतः संघाचा कर्णधार देखील आहे. हॅलो, धावसंख्येचा विचार केला तर अर्थातच 8 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या कडेला आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफल करते आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ अमित आलेत. ऑफ केला ओव्हर पिच बॉल वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेमध्ये फटका. 4 धावांची मोहर तेजसच्या बॅटवरून चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल अमितने चुकी केली अंडर द आय आणि त्यावरती एक चांगला स्ट्रोक सरळ बॅटने खेळत असताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर करवीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच रमेश पाटील सर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील सरचं स्वागत कशाने झालंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, दांडी गुल केली, फलंदाज बाद झालाय. चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय 12 या आकड्यावरती. दुसरी विकेट रिव्हर्सचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये ऑफ स्टंप वाकवलाय आणि फलंदाजाला माघारी धाडलाय. शफलून खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वहीत घेतलाय. डॉट बॉल येतोय. सार्थक आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा. सार्थक साळोखे माईकशी संपर्क आपण साधायचा. ओ यावेळेस हुक केलाय, धावा बुक केल्या जातील. अर्थातच फाईन लेगला फटका, फाईन स्ट्रोक 4 धावेसाठी आलाय चौकार. बॅटर नेम सांगायचंय, नवीन बॅटर नेम. स्वराज. सिराज आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सिराजला आपण पाहतोय 16 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या कडेला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. 2 चौकार या षटकामध्ये अमितच्या विरोधात आलेत. ती विचार केलं तर थोडीशी नियंत्रणबद्ध गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ह्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वळवलाय हा बॉलला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा हा चेंडू आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतीये. 17 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 31 मध्ये 64 ची आवश्यकता आहे. 31 मध्ये बनवायच्या 64 धावा. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. निश्चितच आपण पाहिलं तर बॉल अडवण्याचा तो प्रयत्न, वेगाने बॉल ट्रॅव्हल होत होता. त्यानंतर एक हात टाकला, एक सिंगल धावफलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धावसंख्या 18 या आकड्यावरती 2 षटकांच्या अखेरीस आवश्यकता 30 मध्ये 63 धावांची असणार आहे.
शफलून खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा पाहायला मिळाला. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल, धावसंख्या 19 या आकड्यावरती 29 मध्ये 62 ची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आक्रमकता दाखवावी लागेल फलंदाजांना. स्ट्रायकर सेन वरती सिराजला आपण पाहतोय, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, मात्र अशा प्रकारची फलंदाजी चालू ठेवणं देखील गरजेचं आहे. ओ रिव्हर्सचा फटका, चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. टीपमधून क्षेत्ररक्षक जरूर येत आहेत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. आता 28 मध्ये 60 ची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर युवा स्पोर्ट दिनेलीचा संघ आज संघर्ष करत होता, त्यानंतर शेवट अनिकेतने चांगला केला आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिला आणि या मॅच मध्ये आता पकड युवा स्पोर्ट दिनेली संघाने मजबूत केली. यावेळेस देखील एक सिंगल धाव इथे धावफलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने 22 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 27 मध्ये 59 ची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर ती आक्रमकता दाखवावी लागेल. यष्टा उद्ध्वस्त, दांडी गुल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, लाकूड तोड गोलंदाजी. महेशचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 3, महेश बॅक टू दी पवेलियन. बॅटर नेम सुजित आलेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. ओ या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा खोलातला बॉल पाहायला मिळालाय. फाईन लेगच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल घेतली गेली आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र आपण पाहिलं तर ते लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आले. 23 या आकड्यावरती धावसंख्या. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रिव्हर्स स्कूपचा प्रयत्न इथे झालाय. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 24 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती उर्वरित 24 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. 57 धावा 24 मध्ये 57 ची गरज. दिगंबर पाटील आले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पायामध्ये बेड्या टाकणारा हा बॉल दिगंबर पाटीलचा. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोलात टाकला होता. यावेळेस आपण पाहिलं तर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. डीप कव्हर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल
अर्थातच आपण पाहिलं तर 26 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतोय. 22 मध्ये 55ची आवश्यकता आहे. 22 चेंडू मध्ये 55 धावा इथून बनवायचे आहेत. याही चेंडूवरती आपण पाहिलं तर फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली आहे. सातत्याने विचार केला तर प्रताप पारकर स्पोर्ट्स सुएज संघाच्या फलंदाजांच्या फुटवर्क मध्ये कमतरता पाहायला मिळाली. दूरवरून फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे सातत्याने अपयश इथे येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सातत्याने आपण पाहिलं तर फलंदाजापासून दूर चेंडू टाकलेत. शॉर्ट थर्डमॅनला यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 27 या आकड्यावरती. 20 मध्ये 54ची आवश्यकता आहे. सुजितला आपण पाहतोय स्ट्रायकर सेनवरती 5व्या क्रमांकावरती त्याचे वर्णी लागले, जबाबदारी दिली फिनिश करण्याची. रिव्हर्सचा प्रयत्न याही वेळेस आपण पाहिलं तर संपर्क तितकासा खास नव्हता, कारण होते तिथे जरूर, मात्र क्षेत्ररक्षण थोडस निराशाजनक झालंय. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. 19 मध्ये 52 बनवायचे आहेत. सुजितला आपण पाहतोय स्ट्रायकर्स इन वरती. शेवटचा एक बॉल. दिगंबर पाटील चांगली गोलंदाजी केली, बाकफुटला गेले, फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 31 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. उर्वरित 18 चेंडू आणि आवश्यकता 50 धावांची असणार. 18 मध्ये 50ची गरज. अर्थातच पहिल्या इनिंगच्या खेळाचा विचार केला तर युवा स्पोर्ट दिनेलीचा संघ देखील 30 या आकड्यावरती होत्या, मात्र 1 विकेट होती फक्त, ती जमेची बाप राहिली. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर स्पोर्ट्स सुएजचा संघ 31 या आकड्यावरती, मात्र 3 फलंदाज बाद झाले. ड्रिंक्स ब्रेक विचार केला तर 50-50 पोझिशन मध्ये दोन्ही संघ फाईट केली जाते. अर्थातच विचार केला तर सातत्याने दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात रणनीत्या आखण्याचा प्रयत्न करतात. आता 18 मध्ये 50ची आवश्यकता आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 32 या आकड्यावरती धावसंख्या. सतरा मध्ये 49 आवश्यकता आहे. रिव्हर्सचा फटका. यावेळेस फटका चांगला खेळला, स्ट्रोक कन्व्हिन्सिंग होता, टायमिंग प्रॉपर. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सुजितच्या पाठमधून चौकार. रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिलं तर टायमिंग चांगलं झालं होतं. 4 धावांची मोहर इथे लगावली गेली. धावसंख्या 36 या आकड्यावरती. 16 मध्ये 45 आवश्यकता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न झाला. यावेळेस आपण पाहिलं तर करण येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 1 रन शॉटचा इशारा आला यस पंचांचा, म्हणजेच काय तर एक सिंगल फक्त आणि फक्त मिळते. 37 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतोय. 15 मध्ये 44 आवश्यकता आहे. नरेश जगताप यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडू मैदानाच्या आतपर्यंत अजूनही शिल्लक असणार आहेत. बागफुटला गेले, फटका पॉइंटला करंट कडून. यावेळेस पुन्हा एकदा चुकी झाली, जेल सोडलाय. सुजितची ते कॅच ड्रॉप झाली आहे. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. 38 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 14 मध्ये 43 ची आवश्यकता.
14 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. आक्रमकता प्रत्येक चेंडूवरती दाखवावी लागणार आहे. डाऊन द लेग, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या वाईट +4, 5 धावांचा जॅकपॉट. त्रेचाळीस या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 43 ऑन दी बोर्ड. 14 मध्ये 38 ची गरज या मॅच मध्ये. चेंडू आपण पाहिलं तर डाऊन द लेग हाताला, लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल इथे पाहायला मिळालाय. 43 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. सरबाटने यावेळेस देखील फटका चांगला खेळला गेला. डीप रेषेत रक्षक डीपेक्सचा कवचला तैनात आहेत. सिंगल इथे फक्त आणि फक्त मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावते. आता 13 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि आवश्यकता 37 धावांची असणार आहे. अर्थातच विचार केला तर एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक असणार आहे. शेवटचा एक बॉल या 5व्या षटकाचा. ओल ऑफ केला, ओव्हर पिच बॉल, फटका फसला, एलिव्हेशन नव्हतं, विकेट आली आहे. फलंदाज बाद झालाय. सुजितची खेळी संपले. 44 या आकड्यावरती चौथा धक्का. 5 षटकांच्या अखेरीस 44 म्हणजेच काय उर्वरित 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 37 धावा. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा ट्रॅकर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कॉलिंग करा पाहायला मिळालं. कम्युनिकेशन मध्ये गडबडी आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर हा झेल देखील सोडला गेला. कॅच ड्रॉप झाली. जीवनदान फलंदाजाला मिळालंय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर 3 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. नवीन बॅटर नाव सांगायचंय, नवीन फलंदाजाचं नाव. नवीन बॅटर नेम, नवीन फलंदाजाचं नाव. आउटसाइड ऑफ सम या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत इथे होत असताना पाहायला मिळते. सर सरप्राईज केलंय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. बॉल ऑफ दी नाईट. काय चेंडू टाकलाय. हाफ ट्रॅकर टप्पा पडला आणि त्यानंतर उसळी घेतल्या. कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत गेल्या, फुंकर घातली आहे या बॉलने. डॉट बॉल येतोय. बॅकफुटला गेले, टॅप केलं. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला करंट कडून पुन्हा एकदा चुकी होते. डीपरून प्रोटेक्शन येते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. 50च्या आकड्यावरती धावफलक 8 मध्ये 31 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 8 चेंडू आणि बनवायचे अर्थातच 31 धावा.
गोलंदाजी चांगले राहिले आतापर्यंत आपण पाहिलं तर दबदबा युवा स्पोर्ट दिल्ली संघाचा राहिलाय व पिच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न विकेट आली आहे परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज बाद झाला 5वा धक्का 50 या आकड्यावरती 5वी विकेट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम गिरगाव आज घरच्या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतो लोकल बॉय अजित संदरकर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा शॉट थर्ड मॅनला नरेश जगताप तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती ऍड होते षटक क्रमांक 6 चा खेळ समाप्त झाला 51 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते उर्वरित 6 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धावा सहा मध्ये 30 ची आवश्यकता आणि आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शेवटच्या षटकामध्ये ज्या खेळाडूने अर्धशतक या मॅच मध्ये पूर्ण केलं अनिकेतला आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता मिस टाइम स्ट्रोक यावेळेस एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते दुसरीचा कॉल दिला डबलचा कॉल आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज बाद झालाय तिसऱ्या पंचांची मागणी वेस्ट साइड नो बॉल चेक साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते इट्स अ फेड डिलिव्हरी दरम्यान विकेट आली माघारी परतावा लागते रनआउटच्या स्वरूपात एक धाव देखील मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावेल 52 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते 5 मध्ये 29 ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे बॅटची आतली कडा विकेट कीपर एका हाताने सुनील शेलारने झेल पकडलाय जबरदस्त झेल पाहायला मिळाला यश त्यांच्या पाठीमागे फलंदाज बाद झालाय अजित सौंदरकर बॅक टू द पवेलियन खोलातला बॉल यावेळेस आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका केला गेलाय डीप मधून प्रोटेक्शन लॉंग ऑफच सिंगल खात्यामध्ये त्रेपन्न या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे अर्थातच आपण विचार केला तर 54 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते या मॅच मध्ये विचार केला तर औपचारिकता बाकी आहे पूर्णपणे युवा स्पोर्ट दिल्लीचा संघ आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय 2 मध्ये 27 ची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने विचार केला तर दोन्ही संघांसाठी करूया मरोची स्थिती होती या मॅच मध्ये जिंकायचं होतं मात्र विचार केला तर या मॅच मध्ये इतका चांगला खेळ स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर स्पोर्ट्स जुए संघाचा पाहायला मिळालेला नाहीये या करूया मरोच्या स्थितीमध्ये येऊन खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर थोडासा निराशाजनक खेळ पाहायला मिळाला आणि त्यामुळे या स्पर्धेतला आव्हान देखील आता संपुष्टात येईल शेवटचा एक बॉल औपचारिकरित्या आपल्याला पाहायला मिळणारा 55 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते 55 गोलातला बॉल समोरच्या दिशेने फटका इथे केलाय क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून सामना इथे जिंकला विजयावरती शिक्कामोर्तब विजयाला गवसणी घातले शेवटच्या बॉल वरती जरूर चौकार आलाय
मात्र इथे विजयावरती शिक्कामोर्तब केलं. अर्थातच युवा स्पोर्ट दिननेरले संघाने चला यायचंय टॉस साठी. युवा स्पोर्ट दिननेरले आणि डॅडी 11 पाचगाव. चला दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस करून घ्यायचंय आणि लगेच सामन्याला देखील सुरुवात करायची. युवा स्पोर्ट दिननेरले आणि